नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथील बोलकर वृंदावन व्हॅली या निवासी इमारतीतील लागलेली आग ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं ठळक उदाहरण ठरत आहे। भास्कर महाजन यांच्या घरातील बेडरूममध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि काही क्षणात आगीने विकराळ रूप धारण केलं। घरात ठेवलेलं धान्य, देवांच्या मूर्ती, कपडे, फर्निचर आणि दैनंदिन वापरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झालं। कष्टाने उभा केलेला संसार काही मिनिटात उद्ध्वस्त झाला। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत तब्बल 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। भास्कर महाजन हे कटलरी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, मात्र या आगीत व्यवसायाचं साहित्यही जळून गेल्याने त्यांच्या समोर मोठं आर्थिक संकट उभं टाकलं आहे। रोजीरोटीच्या आधारावर नष्ट झाल्याने कुटुंबावर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले। अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यामुळे शेजारील घरे आणि परिसर मोठ्या अनर्थापासून वाचला। परिसरात दाट लोकवस्ती असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता होती। मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 10 मधील 4ही नगरसेवकांनी विद्युत विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली। परिसरात उघड्या डिप्पी, लोंबकळणाऱ्या वायरी आणि असुरक्षित विद्युत यंत्रणेबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे। आधीच सूचना देऊनही प्रशासन झोपेत होतं का? जीवितहानी झाली असली तर जबाबदार कोण? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे। नगरसेवकांनी तात्काळ धोकादायक विद्युत यंत्रणा दुरुस्त करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा इशाराही दिला आहे। तसेच भास्कर महाजन यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे। मात्र या काळजाला भिडणाऱ्या घटनेत एक दिलासा देणारी बाजूही समोर आली आहे। परिसरातील पवार यांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचं उदाहरण घालून दिलं। आग लागल्याचं लक्षात येतात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाजन यांच्या घरात धाव घेतली आणि जळणाऱ्या संसार उपयोगी वस्तू बाहेर काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता मदत केली। त्यांच्या धाडसामुळे काही महत्त्वाचं साहित्य वाचवण्यात यश आलं। आजच्या काळात जिथे अनेक जण तमाशा पाहत उभे राहत होते, तिथे पवार यांनी पुढे येत मदतीचा हात दिला, हेच दाखवून देत की माणुसकी अजूनही जिवंत आहे। दरम्यान या प्रसंगी नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक विश्वास नागरे, समाधान देवरे, माधुरी बोलकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सार्थक नागरे, गणेश बोलकर, रवी पालवे, ओम नागरे यांच्यासह अग्निशामक दलाचे विजय मुसळे, अशोक मोरे, प्रसाद भडके, स्वप्नील गांगुर्डे, गौरव जाधव, उमेश गावित, आयुष सोळंकी, राहिल सय्यद यांनी परिश्रम घेतले आहे। आग लागलेली आहे आणि आता आटोक्यात पण आली, परंतु मी जाहीर MSCBला आव्हान करत आणि चारही नगरसेवकांच्या वतीने त्यांना पत्र देऊ की ही आग इलेक्ट्रिकलमुळे लागलेली आहे, परंतु जेव्हाही आपण नवीन कनेक्शन देतो त्यावेळेस MSCB आपल्याकडनं जो काही मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी त्यांना एवढंच सांगाल की कुठलंही कनेक्शन देताना त्या MSCBच्या मीटरच्या आधी किंवा नंतर कुठंतरी जर का आपण ALCB किंवा MCB जर दिला असता, जेव्हा आपण शॉर्ट सर्किट होतं नागरिकांनाही मी सांगतो की खर्चाने सुद्धा आपण जो आपल्या घरामध्ये सप्लाय येतो त्याच्या इन्कमिंगलाच जर का आपण ALCB लावलेला असता किंवा MCB लावलेला असता, जेव्हाही शॉर्ट सर्किट घरामध्ये होतं तेव्हा नक्कीच तो MCB आधी ट्रिप झाला असता आणि ही इलेक्ट्रिकलमुळे जी आग लागते त्याची हानी चुकली असते। म्हणून या निमित्ताने जरी माझ्या कुटुंबावर हा जो काही प्रसंग ओढवला आहे, आम्ही सर्व चारही नगरसेवक शासनाकडे नक्कीच त्यांच्यासाठी मागणी करू व आमच्या खर्चाने सुद्धा त्यांना जे काही शक्य होईल घरातील उपक्रम आणि नक्कीच त्यांना मदत करू व इतर समाजामधील सुद्धा खूप चांगले नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या कुटुंबाला मदत करावं या निमित्ताने मी सांगतो व MSCBला आम्ही आता लगेच थोड्या वेळाने पत्र देणार आहोत आणि त्यांनी सगळे या उन्हाळ्यामुळे सगळ्याच ठिकाणी त्यांनी जे काही मीटर बॉक्स असतील किंवा DP असतील किंवा इतर ठिकाणी केबले असतील त्यांनी चेक करावं असं त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। बोलकरच्या व्हॅलीमध्ये जिथं आग लागली, थोडक्यात बिल्डिंगमधले येणंच पाहिल्याबरोबर त्यानं वरतून लगेच नळ वाढला आणि थोडक्यात आग मांडल्यावर ती काही लगेचच थांबत नाही आहे। गाडीला फोन केला तर लगेचच गाडी येईपर्यंत गाडी आली तर जीवितहानी काही पुढं झाली नाही, पण बरीच नुकसान झाली। 10-15 लाखाच्या वरून नुकसान झालेली आहे।
आणि काय कोणाला जीवितहानी झालेली नाही आहे एवढं सांगून मी थांबते. तर जेव्हा आग लागली मला इथून पवार साहेब योगाचे फोन आले. योगाने मी अंबिका स्ट्रीट जवळ होतो. तिथून मी तात्काळ फायरवाल्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं ऑलरेडी 5 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी फोन येऊन गेलेला आहे. गाडी निघालेली. आल्यानंतर तिथे स्थानिक रहिवाशांना बिल्डिंगच्या रहिवाशांना घेऊन तात्काळ टाकीतलं पाणी चालू करून इथे बी विंगचे रहिवासी पवार म्हणून त्यांनी आग 50% विझवली होती. फायर आल्यानंतर फायरच्या गाडी आल्यानंतर त्यांना तात्काळ आपल्या इथे स्थानिक नागरिकांनी मदत करून आग आटोक्यात आलेली. कुठली जीवितहानी झालेली समोरच्या महाजन परिवाराचं खूप नुकसान झालेलं आहे. जे 4 प्रभागातले नगरसेवक आहे या निमित्त आपण त्यांना काही आर्थिक मदत करणार आहे का? त्यांची आर्थिक मदत शासकीय तर आम्ही प्रयत्न लगेच करू. तलाठी बोलून घेतले. विशेष नागरी मावशी समाधान तो आम्ही 4 आपले सातपूरचे तलाठी पिंपळगावोळे तलाट्यांनाही बोलवलं. ते तात्काळ पंचनामे करतील आणि त्यांचे काही इन्शुरन्स जे असतील ते आता कागदही चालेल की पूर्ण माहिती घेऊन आम्ही जे शक्य आहे ते शासनाचं किंवा आमच्या वैयक्तिक काय करलं आम्ही प्रयत्न करू. भोकर व्हॅली येथील सकाळी आता 1 तासापूर्वी ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहे. पण सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही दक्षता घ्या. भागातील किंवा शहरातील सगळ्या नागरिकांनी दक्षता घ्या. का तर इलेक्ट्रिकचं सगळ्या गोष्टींचा नादी लागतात पण आगीच्या नादी लागता येत नाही. आगीपासून सावध राहा. या ठिकाणी या बिल्डिंगमधील काही सगळ्या लोकांच्या सतर्कतेमुळे ही अग्निशामकची प्रणाली बसवलेली आहे. त्याच्यामुळं ताबडतोब ती थांबवलं गेलं आणि अग्निशामकची गाडी यायच्या बरंच 50% मला वाटतं आग विजली होती. पण फक्त आणि फक्त बोर्डाचं लक्ष न दिल्यामुळं बोर्डाचं जे जोर काही झाला असेल त्याच्यामुळं ती आग लागलेली आहे. ताबडतोब तलाठी आपले पिंपळगावले तलाठी पण इथं बोलून घेतले आणि जे MSCBचे अधिकारी ते बोलून घेतले. त्यांनी लाईन कट करून लगेच त्या ठिकाणी हे केली. पण भास्करराव महाजन जे आहेत यांचं आज पूर्ण ज्या वस्तू आहेत त्या एकसुद्धा राहिलेल्या सगळ्या जळून गेलेल्या आहेत. तर सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या मित्रमंडळींनी आम्ही पण सगळे अशी मदत करू. त्यांना उभं राहण्यास परत ताकद देऊ. पण सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही MSCBचं दक्षता घ्या. आज इथं झाले उद्या आपल्याकडे कुठे होऊ शकतं त्याच्यासाठी. काय नाव आहे तुमचं? ही आग विझवण्यामध्ये तुमचा बोलकर वृंदावन व्हॅलीमधील माझा फ्लॅट नंबर 300 आहे. आमच्या बोलकर वृंदावन व्हॅलीमध्ये फ्लॅट नंबर 104मध्ये सकाळी सुमारे 9:40 आग लागली. तर मला खालून काही आरवड्यावर वगैरे आल्या आणि तसाच खाली आलो तर बघितलं तर पूर्ण आग होती. पहिले तात्काळ त्यांनी मेन सप्लाय बंद केला आणि आमच्या इथं बोलकर साहेबांनी जे आम्ही बिल्डिंग बांधलेली त्यांनी आग विझवण्यासाठी जे पॉईंट काढलेला आहे आम्ही पाणी बंद करूनसुद्धा आग विझू शकतो. तर अशा परिणामी त्या पॉईंटवर नडी लावली आणि आग विझवण्याचं चालू केलं. आग क्षेमात येईपर्यंत 50 ते 60% आग विझवलेली होती. आणि आमच्या ज्या कलिग आहेत भास्कर महाजन यांच्या घराचं बेडरूममध्ये 70 ते 80% म्हणजे जळालेल्या सगळ्या वस्तू आहेत आणि त्यांचं जे रोख रक्कम होती 40 ते 50 हजार ती जळालेली आणि जे घराचे डॉक्युमेंट आहेत टोटल पूर्ण जळालेले आणि त्यांचं काही साहित्य वगैरे होते त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी त्यांच्या याला सहकार्य करावं प्रशासनाने अशी आमची विनंती आहे. आणि याच्यापुढे नागरिकांना आव्हान देतो आपण घरात राहत असताना तुम्ही सेफ्टी याचा प्रिकॉशन घ्यावी आणि काही तुम्ही घरात जे काही उपकरण चालू केलेले असेल त्याच्यावर तात्काळ लक्ष द्यावं. आणि जर घरात आग लागली याच्यापुढे आणि घरात आग लागली तर तात्काळ पहिले म्हणजे मेन सप्लाय बंद करावा आणि घरात जे सिलेंडर वगैरे असेल तुम्हाला जाता येत असेल तर सिलेंडर बाहेर काढलं. जसं आज आम्ही बाहेर काढले सिलेंडर तात्काळ बाहेर ठेवले मग आग विझवण्याला आम्ही सुरुवात केली. घडली काय? सकाळी 9:40 सातपूर केंद्रावर पगारे रवी पालवे यांचा फोन आला की बोलकर व्हॅली या ठिकाणी घराला आग लागलेली आहे तर तुम्ही तात्काळ. त्यानुसार आम्ही बोलकर व्हॅली अशोकनगर या ठिकाणी आलो तर बेडरूमला आग लागलेली होती. त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र साड्या कटलरीचं सामान रोख स्वरूपातली रक्कम हे सर्व वस्तू जळालेल्या आहे. इलेक्ट्रिक सर्व जळालेलं आहे. जीवितहानी काही झालेली नाही आहे. ह्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे? नुकसान अंदाजे कमीत कमी 10 लाखाच्या आसपास. आता सध्या जर आपण बघितलं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे अशा घटना होणं साहजिकच आहे. या निमित्त आपण नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आम्ही एवढंच सांगतो की आग लागू नये याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि लागल्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधा. आपलं नाव सर? विजय मुसळे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव,
सातपूर.